विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या धड्यामध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधला प्रॉब्लेम सेट आपण अभ्यासत आहोत. त्यामधले वर्ड प्रॉब्लेम्स, ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स, यामध्ये हे शेवटचे दोन गणित राहिलेले आहेत. त्यामधलं हे गणित, इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ salary of skilled and unskilled workers is 5:3. बघा, एका फॅक्टरीमध्ये काही स्किल्ड वर्कर आहेत आणि काही अनस्किल्ड वर्कर आहेत आणि त्यांच्या सॅलरीज जे आहेत त्या सॅलरीचा रेशो दिलेला आहे 5:3. पुढे टोटल सॅलरी ऑफ one day of both of them is ₹720. आणि त्या दोघांच्या एका दिवशीचा जो काही पगार आहे त्याची बेरीज दिली पहा, 720. फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. तर त्यांचा एका दिवसाचा पगार काढा. स्किल्ड वर्करचा आणि अनस्किल्ड वर्करचा दोघांचाही पगार काढायचा आहे. सुरुवातीला आपण यांचा पगार जो फाइंड करायचा आहे माहित नाही त्यांच्यासाठी एक्स आणि वाय गृहीत धरू. लेट वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स बी एक्स अँड वाय रेस्पेक्टिव्हली. बघा, स्किल्ड आणि अनस्किल्ड जे वर्कर आहेत त्यांचा पगार आपण काय गृहीत धरू? स्किल्ड वर्करचा पगार एक्स रुपीज आणि अनस्किल्ड वर्करचा पगार वाय रुपीज रेस्पेक्टिव्हली. आणि मग होतं काय, त्यांच्या पगारीचा रेशो दिलेला आहे आपल्याला. त्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळतो फ्रॉम फर्स्ट कंडिशन. काय कंडिशन दिलेली आहे पहिल्या कंडिशन मध्ये? रेशो ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर इज 5:3. देयरफॉर बघा, त्यांच्या पगारी आपण x आणि y गृहीत धरलो तर त्याचा रेशो x:y मिळतो. आणि हा रेशो मात्र दिलेला आहे, पगार नाही. ऍक्च्युअल हा रेशो गृहीत धरलो आपण. पगारी x आणि y असतील तर त्यांच्या पगारीचा रेशो x:y आणि हा रेशो मात्र दिलेला आहे 5:3. आणि मग याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इक्वेशन मिळवायचं आहे. 3 × x 3x इज इक्वल टू 5y. 3x 5y इकडे मायनस होईल आणि इज इक्वल टू इकडे राहील 0. इक्वेशन नंबर 1 हा झाला फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन मात्र खूप सोपं आहे, कारण त्यांनी सांगितलेलं आहे टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम. बोथ ऑफ देम मीन्स स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्सचा एका दिवशीचा जो काही पगार असेल त्या पगारीची बेरीज त्यांनी दिली आणि ती आहे 720 रुपये. आणि आपण त्याच्या पगारी एक्स आणि वाय गृहीत धरलो. त्यामुळे फ्रॉम सेकंड कंडिशन बघा, स्किल्ड वर्करचा पगार x प्लस अनस्किल्ड वर्करचा पगार y आणि दोघांची बेरीज आहे 720. हा झाला इक्वेशन 2. आणि मग इक्वेशन 1 आणि 2 याच्यामध्ये y चे कोएफिशिएंट आपल्याला इक्वल करता येईल, कारण याचे साइन अपोजिट आहेत. पुढे चालून ॲडिशन करता येईल. त्यामुळे मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करतोय. 5x प्लस 5y याला 5 ने गुणायचं आहे. 5 0 0 5 दुने 10 ला 0 हातचा आहे. 5 ते 35 आणि 36 त्याला म्हणून इक्वेशन 3. आणि मग इक्वेशन 1 आणि 3 यामध्ये y चे कोएफिशिएंट सेम असून अपोजिट साइन आहेत. डायरेक्ट आपल्याला या दोन इक्वेशन मध्ये ॲडिशन करता येतं. एकाखाली एक लिहिण्याची पण गरज नाही, आपण डायरेक्ट रीड करू शकतो. ॲडिंग इक्वेशन 1 and 3
5y एलिमिनेट होतील. 3x आणि 5x यांची बेरीज 8x आणि 3600 अधिक 0 3600 येतं आणि मग x बरोबर 3600 भागिले 8 आणि म्हणून x बरोबर 8 चौक 32 4 उरले 40 झाले 8 पंचे 40 0 हे झाले x ची व्हॅल्यू आणि x आपण स्किल्ड वर्करचा पगार गृहीत धरलो. आता अनस्किल्ड वर्करचा एका दिवशीचा पगार y जे गृहीत धरलेले ते काढायचे. त्यासाठी आपण ही आलेली x ची किंमत इक्वेशन 2 मध्ये जर ठेवलो तर 450 प्लस y is equal to 720. Y is equal to 720 minus 450. Therefore y is equal to हा झाला अनस्किल्ड वर्करचा एका दिवशीचा पगार. बघा, स्किल्ड वर्करचा पगार x गृहीत धरलं 450 आला. अनस्किल्ड वर्करचा पगार y गृहीत धरलं ते 270 आलेले आहे. मग शेवटी उत्तर लिहायचं आहे therefore salaries of skilled and unskilled workers is 450 and rupees 270 respectively. या प्रकारे पहा, पुन्हा एकदा सांगतोय उदाहरण. एका फॅक्टरीमध्ये जे वर्कर्स काम करतात त्याच्यामध्ये काही वर्कर हे स्किल्ड म्हणजे त्यांच्याकडे कुठली तरी स्किल आहे, कुशल कामगार म्हणतात त्यांना, आणि काही अनस्किल्ड म्हणजे फक्त लेबर वर्क काम करतात त्यांना अनस्किल्ड वर्कर म्हणतात. एखादी मशीन वगैरे चालवायची असेल तर ते स्किल्ड वर्कर, पण एखादं सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फक्त नेऊन ठेवायचंय असे जे वर्कर्स असतात ते अनस्किल्ड वर्कर्स. यांचा पगार माहीत नाही आपल्याला, काढायचंय, पण त्याचा पगारीचा रेशो दिलेला आहे 5:3. आता रेशो कसा मांडतात आपल्याला माहित आहे. आणि मग आपण त्यांचा पगार x आणि y रुपीज गृहीत धरलो. मग त्याचा पगार जर x आणि y असेल तर त्याचा रेशो मांडलेला आहे x:y आणि हा रेशो इक्वल असतो दिलेल्या रेशोशी, तो मात्र दिलेला आहे 5:3. लक्षात घ्या, हे शेवटचं उदाहरण आहे. याच्यानंतर अजून एक उदाहरण, हे दोन्ही स्टार केलेले उदाहरण आहेत, महत्त्वाचे आहेत म्हणून पुन्हा एकदा सांगतोय, मी रिपीट सांगतोय. मग ह्याच्या पगारीचा हा रेशो 5:3 दिलेला आहे, हे मांडलं आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि मग इक्वेशन बनवलं. सेकंड इक्वेशन मध्ये मात्र कंडिशन सोपी आहे. टोटल सॅलरी ऑफ 1 डे, आपण x आणि y जे गृहीत धरलो त्यांच्या एका दिवशीचा पगार आहे. स्किल्ड वर्करचा एका दिवशीचा पगार x, अनस्किल्ड वर्करचा एका दिवशीचा पगार y. सिंपल आहे. आणि मग ह्या दोघांचे एका दिवशीचे पगार x आणि y असतील तर त्यांच्या बघा सांगितलेलं आहे टोटल सॅलरी ऑफ 1 डे कोणाचा, बोथ म्हणजे स्किल्ड आणि अनस्किल्ड, हा किती दिलेले आहे ₹720. मग आपण हा स्किल्ड वर्करचा पगार, हा अनस्किल्ड वर्करचा पगार आणि यांचे बेरीज किती दिलेले 720 हे मांडू सेकंड इक्वेशन मध्ये. आणि मग y चे कोएफिशिएंट इक्वल होण्यासाठी सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं. याच्या पुढची रीत तुम्हाला सहजरित्या जमतं आणि मग हा इक्वेशन मिळाला. y चे कोएफिशिएंट सेम झाल्यामुळे अपोजिट साइन असल्यामुळे आपण या दोन इक्वेशनची ॲडिशन केलं आणि मग ॲडिशन नंतर आपल्याला x ची किंमत मिळाली आणि ही आलेली x ची किंमत इक्वेशन 2 मध्ये ठेवलो. या इक्वेशन मधून आपल्याला y ची किंमत मिळाली आणि x आणि y आपण कोणासाठी गृहीत धरलो तिथं लिहिलेले आहे. देयर one day wages of skilled and unskilled worker is rupees x आणि y respectively. म्हणून therefore one day wages of skilled and unskilled worker is rupees 450 and 270. या प्रकारे आपण त्याचा एका दिवशीचा पगार काढला. हा प्रॉब्लेम सेट मधलं शेवटचं उदाहरण थोडंसं लेंदी आहे, स्टार केलेलं आहे, काठीण्य पातळी याची थोडीशी जास्त आहे, पण समजून घेतल्यानंतर सोपं आहे उदाहरण. पहिल्यांदा उदाहरण वाचून घेऊ. प्लेसेस A and B are 30 kilometer apart and they are on a straight road.
पहा, त्यासाठी मी ते आकृती काढलेली आहे. एका स्ट्रेट रोडवर ए आणि बी असे दोन ठिकाण आहेत, प्लेसेस ए आणि बी. हे ए ठिकाण आणि हे बी ठिकाण. एकाच सरळ रोडवर, ऑन द स्ट्रेट रोड. पुढे हामिद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी. बघा, हामिद ए पासून प्रवासाला निघाला आणि कोणत्या दिशेने प्रवास करतोय तो? टू बी. उदाहरण दिलेले आहे, हामिद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी. हे हामिदचं डायरेक्शन. ऑन अ बाईक ॲट द सेम टाइम. त्याच वेळी जेव्हा हामिद ए पासून प्रवासाला निघाला त्याच वेळी ॲट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट्स फ्रॉम बी ऑन अ बाईक ट्रॅव्हल्स टुवर्ड्स द ए. ज्यावेळी हामिद ए प्लेस जवळून प्रवासाला निघाला कोणाकडे? बी प्लेस कडे, त्याच वेळी जोसेफ बी प्लेस पासून ए कडे प्रवासाला निघाला असं आपल्याला या उदाहरणात सांगितलेलं आहे. थोडक्यात हे एकमेकांच्या दिशेने प्रवास करत आहेत. ए बी च्या दिशेने बी कडे जातोय आणि बी ए कडे जातोय. हामिद जोसेफ कडे जायला निघाला आणि जोसेफ कोणाकडे जायला निघाला? हामिद कडे. काय होईल? नक्कीच काही वेळानंतर ते एकमेकाला भेटतील, बरोबर? ए बी कडे चालला, बी ए कडे चालला, हामिद जोसेफ कडे, जोसेफ हामिद कडे. नक्कीच काही वेळेनंतर ते दोघं एकमेकाला भेटतील, काही वेळ ते प्रवास करतील. पुढे दिलेलं आहे, दे मीट ईच अदर आफ्टर 20 मिनिट्स. बघा, हे जे वेळ दिलेली आहे ते मिनिट्स मध्ये दिलेली आहे. ते एकमेकाला, समजा असं गृहीत धरू आपण, हे दोघं या ठिकाणी भेटले, या पॉइंट जवळ एकमेकाला ते भेटले आणि हे भेटले तेव्हा ए चा प्रवास 20 मिनिट झाला आणि बी चा पण प्रवास 20 मिनिट झाला. म्हणजे दोघं 20 मिनिटानंतर एकमेकाला इथे भेटले असं गृहीत धरा. आणि मग जेव्हा इथे भेटले तोपर्यंत ए ने काही डिस्टन्स कव्हर केलेला आहे, हे एवढं डिस्टन्स, आणि हे बी ने कव्हर केलेला डिस्टन्स. हा ए ने कव्हर केलेला डिस्टन्स, हा बी ने कव्हर केलेला डिस्टन्स, आणि हे जे डिस्टन्स त्यांनी कव्हर केलेत त्यांच्यासाठी त्यांना किती मिनिट वेळ लागला? 20 मिनिट. पुढे एक जोसेफ वुड हॅव. सेकंड कंडिशन. आपण काय करू? पहिल्यांदा या कंडिशन वरून इक्वेशन लिहून घेऊ. पहिलं इक्वेशन मिळेल आणि मग सेकंड कंडिशन वाचून सेकंड इक्वेशन लिहू आपण. पण आपल्याला काय फाइंड करायला सांगितलं ते शेवटचं वाचून घेऊ. फाइंड द स्पीड ऑफ हामिद अँड जोसेफ. आपल्याला काय फाइंड करायचंय? हामिद आणि जोसेफ या दोघांची स्पीड किती होती, ते त्यांनी जेव्हा प्रवास केला त्या प्रवासाच्या वेळा त्यांची स्पीड किती होती आपल्याला काढायचंय. आणि जे माहित नाही त्याच्यासाठी आपण x आणि y गृहीत धरू. लेट स्पीड ऑफ हामिद बी x किलोमीटर पर आवर. बघा, आपण त्यांची स्पीड किलोमीटर पर आवर गृहीत धरतो, कारण सेकंड कंडिशन मध्ये, दुसऱ्या एका कंडिशन मध्ये जी वेळ दिलेली आहे ती आवर्स मध्ये दिलेली आहे. आपण ही मिनिट मध्ये कन्वर्ट करूनही घेऊ शकतो, पण पुढे स्पीड आवर्स मध्ये सांगणं सोपं होईल म्हणून आपण ह्या मिनिटालाच तासामध्ये कन्वर्ट करू आणि मग त्यांची स्पीड आपण किलोमीटर पर आवर गृहीत धरू शकतो. मग हामिदची स्पीड x किलोमीटर पर आवर गृहीत धरलेली आहे. आता अँड पुढे आहे जोसेफ, त्याची स्पीड y किलोमीटर पर आवर असं गृहीत धरू. थोडक्यात त्यांची स्पीड x आणि y किलोमीटर पर आवर असं गृहीत धरलो. ठीक आहे. आपल्याला काय दिलेलं आहे तर लक्षात घ्या, त्यांनी ते दोघे एकमेकाला जेव्हा भेटले तेव्हा त्यांच्यामधला जो अंतर आहे, दे मीट ईच अदर आफ्टर 20 मिनिट्स. लक्षात घ्या, ते दोघं जेव्हा भेटले एकमेकाला तेव्हा त्यांनी 20 मिनिटाचा प्रवास केला. किती मिनिटाचा प्रवास केला? 20 मिनिटाचा.
आणि ए आणि बी मधला जो अंतर आहे ते मात्र आपल्याला गणितात दिलेले पहा. या दोघांमध्ये 30 किलोमीटर अंतर आहे. थोडक्यात सांगतो सारांश, या दोन जागेमधलं प्लेस मधलं अंतर 30 किलोमीटर आहे. तो 30 किलोमीटर डिस्टन्स दोघांनी मिळून कव्हर केला. त्यातला ए ने काही कव्हर केला आणि बी ने काही कव्हर केला. दोघांनी मिळून किती डिस्टन्स कव्हर केला? 30 किलोमीटर. मग आपल्याला जे इक्वेशन लिहायचे ते डिस्टन्सच्या रूपात लिहायचे. हे डिस्टन्स माहित आहे, इक्वेशन मधली राईट साइड 30 किलोमीटर इक्वेशन मधलं माहित आहे आपल्याला. पण लेफ्ट साइड मध्ये हमीद किती डिस्टन्स कव्हर केला, जोसेफने किती डिस्टन्स कव्हर केला हे आपल्याला माहित करावं लागेल. आणि त्यासाठी डिस्टन्स काढायचा एक फॉर्म्युला आहे, तो आपल्याला माहित पाहिजे. टाइम इनटू स्पीड किंवा स्पीड इनटू टाइम. या दोघांचा जर गुणाकार केलो तर डिस्टन्स मिळतं. मग या सूत्रावरून आपण हमीदने कव्हर केलेले डिस्टन्स काढू आणि जोसेफने कव्हर केलेले डिस्टन्स काढू आणि या दोन डिस्टन्सची बेरीज, हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स दोघांची बेरीज म्हणजे 30 किलोमीटर अंतर पूर्ण होतं. मग या सूत्रामध्ये आपण किमती ठेवून या दोघांनी कव्हर केलेलं डिस्टन्स फाइंड करू. बघा उदाहरणार्थ हमीदचं डिस्टन्स काढायचं असेल तर हमीद 20 मिनिटं प्रवास केला आणि त्याची स्पीड x किलोमीटर पर आवर होती. जोसेफ y किलोमीटर पर आवर त्याची स्पीड होती, त्याने पण 20 मिनिटं प्रवास केला. आता इथे इक्वेशन आवर्स मध्ये लिहितोय आपण, दिलेला वेळ मिनिटामध्ये आहे, तो आपण तासात कन्वर्ट करू. तो करता येतो 20 मिनिट्स इज इक्वल टू 20/60 आवर्स. कारण एक तास म्हणजे 60 मिनिटे असतात. 60 मिनिटापैकी 20 मिनिट हे आवर्स मध्ये कन्वर्ट करता येतं. हे 0 गेला, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 1/3 आवर्स. 20 मिनिट्स म्हणजे 1/3 आवर्स, 1/3 आवर्स. हे आवर्स मध्ये किंमत मिळाली. हे झाला त्या ठिकाणी टाइम त्यांना लागलेला आवर्स मधला. स्पीड ऑलरेडी x आणि y ग्रेड भेटलो. हे विचारात घेऊन डिस्टन्सच्या सूत्रामध्ये किमती ठेवून आपल्याला पहिले इक्वेशन लिहिता येतं. फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहा, हमीदचं डिस्टन्स काढायचं आपल्याला. हमीदचं डिस्टन्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे, टाइम इनटू स्पीड. हमीदने 20 मिनिटं प्रवास केला म्हणजेच किती तास प्रवास केला? 1/3 आवर्स इनटू हमीदची स्पीड काय होती? x किलोमीटर पर आवर प्लस जोसेफने किती मिनिट प्रवास केला? 20च मिनिट. म्हणून त्याच्यासाठी पण टाइम 1/3 आवर्स. आणि त्याची स्पीड जोसेफची काय होती? y किलोमीटर पर आवर. आणि दोघांनी मिळून किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे? 30 किलोमीटर. इथे युनिट लिहायची गरज नसते. हे झालं त्या ठिकाणी इक्वेशन. बघा, x into 1 x/3 y into 1 y/3 is equal to 30. याच्या LCM ने याचा डिनॉमिनेटर 3, याचा डिनॉमिनेटर 3, याचा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे या सर्वांचा LCM 3 आहे. 3 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू. 3 3 कॅन्सल होऊन x येईल. इथे y येईल. 3 ने याला मल्टिप्लाय करायचंय 90. हा इक्वेशन झाला 1. बघा, इक्वेशन 1 पूर्ण झालं. आता इक्वेशन 2 मध्ये आपल्याला लक्षात घ्या, हे दोघं एकमेकाच्या दिशेने प्रवास करत होते. त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन मिळाला. आता सेकंड इक्वेशन मिळवायचं आहे. त्याच्यासाठी आपण वरचा भाग थोडासा मिटू. त्याच्या अगोदर बघा हे वाचून घेऊ. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी. बघा आता सेकंड कंडिशन वाचतोय, इक्वेशन लिहून घेऊ आपण. जोसेफ आता बी पासून प्रवास करतोय ॲट द सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन. Hamid would have caught him after 3 hours. बघा,
जोसेफ बी पासून प्रवासाला सुरू केला, त्याच वेळी ए पण प्रवासाला सुरू करतोय. पण आता हा जो जोसेफ ए कडे प्रवास न करता, ह्या ए कडे प्रवास न करता इथून अपोजिट डायरेक्शन कडे तो प्रवास करतोय. काय म्हटलंय पहा, इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ॲट द सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन. पहिल्या कंडिशन मध्ये एकाच वेळेला दोघांनी प्रवास सुरू केला एकमेकाच्या दिशेने. आता सेकंड कंडिशन मध्ये काय झालं, दोघे पुन्हा प्रवासाला सुरुवात केले, पण बी आता ए कडे न येता, पहिल्या इक्वेशन प्रमाणे ए कडे न येता अपोजिट डायरेक्शनने प्रवास सुरू केला. इकडे या दिशेने, या दिशेने आता बी जातोय. आणि त्याच वेळी ए पण प्रवासाला निघाला आणि ए बी ला किती तासानंतर कॅच करतोय बघा. हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. थोडक्यात पहिलं जसं 20 मिनिटांनंतर एकमेकाला भेटले, आता किती वेळेनंतर एकमेकाला भेटत आहेत ते 3 तासानंतर. थोडक्यात पहिल्या इक्वेशन मध्ये दोघांनी 20 मिनिट प्रवास केला, आता दोघांनी किती तास प्रवास केला, 3 तास. बघा इथे सांगतो, समजा पॉइंट सी जवळ ते दोघे एकमेकाला भेटले. मग झालं काय, बी पासून जोसेफ निघाला सी पर्यंत गेला आणि ए पासून जोसेफ निघाला तो पण सी पर्यंत गेला, कारण सी जवळ एकमेकाला भेटले. हमीद कॉट जोसेफ आफ्टर 3 hours. म्हणजे ए जवळून निघाला, हमीद बी जवळून निघाला, जोसेफ, दोघं एकमेकाला भेटले पॉइंट सी जवळ. बघा आता तुम्हाला या आकृतीवरून कळेल, हमीदने जास्त डिस्टन्स कव्हर केला का जोसेफने जास्त डिस्टन्स कव्हर केला. या आकृतीवरून सहज लक्षात येईल, हमीदचा डिस्टन्स जास्त आहे कोणापेक्षा, जोसेफ पेक्षा. नक्कीच दोघांनी सेम वेळ प्रवास केला. किती तास प्रवास केला, 3 तास. हमीद निघाला 3 तासानंतर सी जवळ आला, जोसेफ निघाला 3 तासाजवळ सी जवळ आला. दोघांची वेळ सेम होती, पण हमीदचा डिस्टन्स जास्त आहे जोसेफ पेक्षा. आणि काय कारण असेल लक्षात येईल तुम्हाला, दोघांनी सारखा वेळ प्रवास केला पण हमीदचा डिस्टन्स प्रवासाचा जास्त आहे. त्याचं सिंपल कारण असेल, हमीदची स्पीड जास्त आहे कोणापेक्षा, जोसेफच्या स्पीड पेक्षा, म्हणून त्यांच्या डिस्टन्स मध्ये फरक आहे. सिंपल आहे बघा. दोघांच्या डिस्टन्सची बेरीज पहिल्या इक्वेशन मध्ये जसं 30 किलोमीटर आहे, आता दोघांच्या डिस्टन्स मधला फरक बघा. आता काय होतं, गृहीत धरा कळण्यासाठी, बी पासून सी पर्यंत गृहीत धरा 20 किलोमीटर अंतर आहे, गृहीत धरा. आणि ए पासून सी पर्यंत गृहीत धरा एक 50 किलोमीटर अंतर आहे. कारण हा डिस्टन्स किती आहे आपल्याला दिलेले, ए पासून बी पर्यंतचा डिस्टन्स किती आहे, 30 किलोमीटर. आणि हा डिस्टन्स मी किती गृहीत धरतोय, 20. जोसेफ किती किलोमीटर प्रवास केला, 20. आणि ए किती केला, इथून इथपर्यंत 50 किलोमीटर. कारण हे 30 अधिक हे 20, म्हणजे हमीद या जोसेफ पेक्षा जास्त प्रवास केला. हा एवढा भाग त्याने जास्त प्रवास केला. हे बी पासून सी पर्यंत हमीदही गेला, जोसेफही गेला, पण एवढा जास्त प्रवास कोणी केला, हमीदने. आणि हा डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे 30 किलोमीटर. थोडक्यात सांगतो, हमीद आणि जोसेफ दोघेही 3 तास प्रवास केले, पण हमीद जास्त डिस्टन्स कव्हर करतो कोणापेक्षा, जोसेफ पेक्षा. आणि तो फरक इथून कळतो आपल्याला, तो किती जास्त प्रवास करतो, 30 किलोमीटर. थोडक्यात लक्षात घ्या, अगोदर दोघांच्या डिस्टन्सची बेरीज जी 30 होती, आता दोघांच्या डिस्टन्सची वजाबाकी 30 आहे. हमीद जास्त डिस्टन्स कव्हर करतो जोसेफ पेक्षा, आणि म्हणून हमीदच्या डिस्टन्स मधून बेरजेमध्ये लक्षात घ्या, अगोदर हमीदचा डिस्टन्स लिहिला, जोसेफचा अगोदर डिस्टन्स लिहिला तरी चुकत नाही, पण वजाबाकीमध्ये मात्र पॉझिटिव्ह असल्यामुळे 30 हा डिस्टन्स पॉझिटिव्ह असल्यामुळे, डिस्टन्स हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, डिस्टन्स पॉझिटिव्ह असल्यामुळे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावं लागतं. त्यासाठी कोणाचा डिस्टन्स जास्त आहे हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. आणि मग इथे कळेल आपल्याला हमीदचं डिस्टन्स जास्त आहे. मग हमीदची स्पीड किती आहे, x किलोमीटर.
या सेकंड कंडिशन मध्ये हमीद किती तास प्रवास केला? 3 तास. म्हणजे त्याचा डिस्टन्स आपण या सूत्रात जर ठेवलो तर 3 तास आणि स्पीड x म्हणजे 3x. आणि जोसेफचं डिस्टन्स काढण्यासाठी टाइम 3च तास पण त्याची स्पीड y 3y. थोडक्यात सिंपल इक्वेशन आहे. हे हमीदचं डिस्टन्स, हे जोसेफचं डिस्टन्स आणि दोघांच्या डिस्टन्स मध्ये हे बघा, हमीदचं डिस्टन्स a पासून c पर्यंत, जोसेफचं डिस्टन्स b पासून c पर्यंत. मग हमीदचं डिस्टन्स हे एवढं जास्त कव्हर केलेलं आहे आणि ते दिलेले किती आहे a पासून b पर्यंतचं अंतर 30 किलोमीटर. म्हणून हमीदचं डिस्टन्स मायनस जोसेफचं डिस्टन्स बरोबर 30 किलोमीटर. आणि हे डिस्टन्स या सूत्रानुसार काढलं. 3 तास प्रवास, x स्पीड आहे म्हणून 3x. पुन्हा 3 तास प्रवास हमीद जोसेफसाठी, त्याची स्पीड मात्र y किलोमीटर आहे म्हणून हे टाइम इंटू स्पीड दोघांमधला डिस्टन्सचा फरक 30 किलोमीटर आहे. हा सेकंड इक्वेशन आहे. हा फर्स्ट इक्वेशन आहे. याच्या पुढे आपण इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करून उत्तर शोधू शकतो आणि मग हमीद आणि जोसेफची स्पीड काढता येईल. पाहता हे हमीदने कव्हर केले डिस्टन्स टाइम इंटू स्पीड, हे जोसेफचं डिस्टन्स टाइम इंटू स्पीड. हमीदचा डिस्टन्स जास्त आहे म्हणून हमीदच्या डिस्टन्स मधून जोसेफचे डिस्टन्स मायनस केलं आणि ह्या दोघांमधला फरक 30 किलोमीटरचा आहे. याप्रमाणे हे सेकंड इक्वेशन मिळाला. आता सेकंड इक्वेशनला आपण डिवाइड करू. डिवाइडेड बाय 3 जर म्हटलो तर ते 3 ने डिवाइड केलं तर आपण x मायनस y 3 ने डिवाइड केलं, 3 ने डिवाइड केलं आणि इथे 10. हा झाला इक्वेशन 3. हा होता इक्वेशन 2. मग हा जो इक्वेशन 3 मिळाला, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 या दोघांची डायरेक्ट बेरीज करू शकतो आपण. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 we get हे y एलिमिनेट होतील. x plus x 2x आणि 10 plus 90 100. therefore x is equal to 2 ने डिवाइड केलं तर 50 मिळेल. ही आलेली x ची किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवू आपण. therefore 50 plus y is equal to 90. therefore y is equal to 90 minus 50. y is equal to 40. ह्या झाल्या x आणि y च्या किमती ज्या आपण स्पीड गृहीत धरलेले आहेत. x हमीदची स्पीड गृहीत धरलो, y जोसेफची स्पीड गृहीत धरलो. therefore speed of Hamid is 50 kilometer per hour and speed of Joseph is 40 kilometer per hour.